चला मित्रांनो, जाणून घेऊया गव्हाणी घुबड म्हणजेच बाणावलविषयी. हा पक्षी आपल्या आजूबाजूलाच राहतो, तरीही आपल्याला त्याच्याबद्दल खूप कमी माहिती असते. बाणावल म्हणजेच कोटार घुबडाचा चेहरा पूर्णपणे हृदयाच्या आकाराचा असतो, जो त्याला इतर घुबडापासून वेगळे ओळखण्यास मदत करतो. काही ठिकाणी ह्या घुबडाला माकड तोंड्या घुबड असेही म्हटले जाते. हे पक्षी प्रामुख्याने रात्री शिकारीला बाहेर पडतात. त्यांच्याकडे रात्रीच्या अंधारात पाहण्याची विलक्षण क्षमता असते. घुबड माणसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी 10 ते 100 पटीने अधिक स्पष्ट पाहू शकतो. हे घुबड जुने पडक्या इमारती, कोठारे किंवा चर्चच्या मनोऱ्यामध्ये घरटी बांधतात. कोठारे म्हणजेच बांस, म्हणूनच त्यांना बाणावल असे म्हणतात. शेतातील धान्याची कोठारे उंदराने भरलेले असतात, जे त्यांचे मुख्य खाद्य असते, म्हणून ते कोठाराजवळ राहतात. बाणावल इतर घुबडाप्रमाणे घुघू असा आवाज करत नाही, तर ते प्रचंड भयानक अशी किंकाळी काढतात. असा आवाज आपल्याला खूप लांबूनही ऐकू येतो. तो एखाद्या धातूवर ओरखडा ओरडल्यासारखा किंवा जोरात शिट्टी वाजवल्यासारखा असतो. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी उडताना आपला परिसर निश्चित करण्यासाठी ते असे आवाज काढत असतात. ऐकण्याची उच्च अशी क्षमता. त्यांचे कान चेहऱ्याच्या रचनेमुळे ध्वनी लहरींना थेट पकडू शकतात. त्यामुळे गवताखाली चालणाऱ्या उंदराचा आवाजही त्यांना स्पष्ट असा ऐकू येतो. बाणावलचे कान डोक्यावर एकाच पातळीवर नसतात, तर ते वर खाली असतात, म्हणजेच असिमेट्रिकल असतात. त्यामुळे त्यांना आवाजाची अचूक दिशा अशी कळते. इतर सस्तन प्राण्याप्रमाणे घुबडाला बाहेरून दिसणारे कान नसतात. त्यांचे कान पिसाच्या खाली दडलेले असतात. गव्हाणी घुबडाच्या पंखाची रचना इतकी मऊ असते की उडताना अजिबात आवाज होत नाही. यामुळे शिकारीला ते आल्याची चाहूलही लागत नाही. एक कोठार घुबड वर्षभरात साधारण 1000 पेक्षा जास्त उंदीर खाऊ शकते, म्हणूनच त्यांना शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले जाते. गव्हाणी घुबड शिकार गेल्यानंतर पचू शकणारे भाग म्हणजेच हाडे व केस ते एका गोळ्याच्या स्वरूपात तोंडावाटे बाहेर टाकतात. त्यांना पेलेट्स असे म्हणतात. गव्हाणी घुबड आपली शिकार न चावताच थेट अख्खी घेतात. म्हणजेच समजा उंदीर असेल, तो पूर्णपणे त्यांच्याकडून गेला जातो. गव्हाणी घुबडाचा खालच्या बाजूने रंग हा पांढरा शुभ्र असतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी ते एखादे भूत किंवा पांढऱ्या सावलीसारखे दिसतात, जेव्हा ते भरेरे घेत असतात. गव्हाणी घुबड अंटार्क्टिका वगळता जगातील सर्वच्या सर्व खंडामध्ये आढळते. घुबडांना त्यांचे डोळे फिरवता येत नाहीत, त्याऐवजी ते आपली मान 270 अंशापर्यंत फिरवू शकतात. बाणावलच्या डोळ्यात रॉड सेल जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते काळोखातही स्पष्टपणे बघू शकतात. गव्हाणी घुबडाचे निसर्गात सरासरी आयुष्य हे 4 ते 5 वर्ष असते, परंतु सुरक्षित जागेत ते जास्त काळ जगू शकते. गव्हाणी घुबडामध्ये मादी घुबड नर घुबडापेक्षा आकाराने थोडी मोठी असते, तसेच तिच्या छातीवर गडद ठिपके असतात. गव्हाणी घुबड कावळ्याप्रमाणे काड्यांचे घरटे बांधत नाही, तर ते झाडाच्या ढोलीत किंवा मानवनिर्मित जागेत थेट अंडी घालतात. मादी घुबड अंडी घालण्यासाठी अनेकदा स्वतः ओकून दिलेल्या अन्नाच्या गोळ्याचा एक मऊ थर तयार करते, त्यामुळे अंड्यांना ऊब मिळते. गव्हाणी घुबडाची मादी एका वेळी 4 ते 7 अंडी घालते. अन्नाची उपलब्धता जास्त असल्यास ही संख्या वाढू सुद्धा शकते. गव्हाणी घुबडाला शिकारीसाठी एक तंत्र आहे, ते म्हणजे हावरिंग. हावरिंग हे तंत्र कॉमन कॅस्टल आणि इतर शिकारी पक्षी सुद्धा अवलंबतात. हिंदू संस्कृतीमध्ये त्यांना शहाणपणाचे प्रतीक असे मानले जाते.
परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी त्यांना अशुभ मानण्याची चुकीची प्रथा आहे. बहुतांश कोठार घुबडे आयुष्यभरासाठी एकच जोडीदार निवडतात. कोठार घुबडाची जोडी ही आजन्म जोडीदार मानली जाते. याचा अर्थ असा की जोपर्यंत त्यांचा जोडीदार जिवंत आहे तोपर्यंत ते दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेत नाहीत. कोठार घुबड हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. उंदराच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असतो. निसर्गाचा हा अनोखा शिकारी तुम्हाला कसा वाटला? कोठार घुबडाबद्दलची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.